नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फिश पकोडा. फिश पकोडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. हे फिश आहे आणि मरळ फिश आहे आणि हा असा दिसतो. मी तुम्हाला दाखवत आहे. याचे मी 3 पीस घेतलेले आहेत. हे असा दिसतो हा. नदीचा सुरमई म्हणतात याला. हा असा दिसतो. हा याचे सगळे काटे काढून, ही स्किन काढून मी हा घेतलेला आहे. आता याला लागणारं साहित्य मी दाखवते. व्हिनेगर घेतलेलं आहे. हे ॲपल व्हिनेगर आहे. ग्रीन चिली व्हिनेगर घेतलं तरी चालतं. आणि अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. थोडीशी ओबडधोबड वाटायची. कोथिंबीर, चाट मसाला, लिंबू, धणेपूड, मिरची पावडर आणि हळद, बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ पण लागणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण टाकत आहोत व्हिनेगर टाकले की आपण टाकत आहोत अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे. चाट मसाला टाकत आहे. हे झालं. हलवायचं आपण. थोडंसं चवीनुसार मीठ टाकते मी याच्यामध्ये. अर्धा लिंबू टाकत आहे. हा लिंबूची रस टाकत आहे. अर्धा लिंबू टाकल्यानंतर चांगलं हे मिक्स करून घ्यायचं. मीठ टाकून चांगलं व्यवस्थित करायचं. हे असं करायचं फिशला. आता आपण बॅटर तयार करणार आहे. ठीक आहे. फिशचं बॅटर तयार करण्यासाठी एक बाउल घेतलेला आहे मी. बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. थोडंसं अर्धी वाटी बेसन पीठ आहे, पण पूर्ण नाही घ्यायचं. जेवढा फिश आहे आपला त्या अंदाजाने घ्यायचं आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि मिरची पावडर, धनेपूड आणि हळद हे सगळं टाकत आहे याच्यामध्ये. कोथिंबीर टाकत आहे. कोथिंबीर टाकलं. हे सगळं हलवून आपण थोडंसं पाणी टाकून आपण बॅटर तयार करणार आहोत. थोडंसं मीठ याच्यामध्ये पण टाकलेलं आहे बॅटरमध्ये. थोडं पाणी टाकून आपण याला चांगलं मिक्स करणार आहे. फिश पकोडा हा खूप छान लागतो. त्याच्यातले सगळे काटे काढलेले आहेत. ज्यांना फिश खायची भीती वाटते त्यांनी हा फिश पकोडा बनवून खायचा. एकदम टेस्टी लागतो. टोमॅटो सॉस, पुदिन्याची चटणी त्याच्या संगती पण खूप छान लागतो हा फिश पकोडा. थोडंसं बेसन पीठ टाकलं. पातळ झाले, थोडं घट्ट पाहिजे तेवढ्यासाठी. त्याच्या गाठी सर्व फोडून घ्यायच्या बेसनच्या. हा चमचा ठेवला. आता आपल्या हाताचं काम आहे. हाताने हे फिश असं आपलं घ्यायचं. हा हाताने गोळा करायचा थोडासा, याच्यामध्ये बुडवायचा आणि आपण ह्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलंच होतं मी पहिले. त्यामध्ये हळूवार सोडून देणार आहोत. साईजनुसार करायचे. तुम्हाला छोटे करायचे छोटे करा, तुम्हाला मीडियम साईजचे करायचे मीडियम साईजचे करा. तळल्यानंतर छान टेस्टी दिसतात. बॅटरमध्ये मी सोडा पण घातलेला आहे थोडासा. फिश पकोडा तयार आहे. टोमॅटो सॉस घेतलेला आहे, लिंबू आहे,
तुम्ही सोबत हिरवी चटणी पण घेऊ शकता. करायला खूप सोपं आहे, खायला खूप टेस्टी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.